तिथे भांडारकर रोडने आपण जातो तेव्हा डाव्या हाताला एक फार मोठा वेदांती, त्याला गव्हर्नमेंटने पंडित वगैरे, त्या एका घरामध्ये आमच्या लहानपणी असेल, साधारण तरुणपणी असेल, एका घरात 5 मर्डर झाले, 5 मर्डर्स. ते जर घर तुम्ही पाहिले जाता तिथे मला वाटतं डीफ अँड डम स्कूल आहे, पाहण्यासारखे, आजही पाहण्यासारखे घर. ते पूर्ण बिल्डिंग जी आहे ती उत्तरखंडात आहे. उत्तरेत जेव्हा शौचालय असतं, उत्तर जेव्हा बंधित असते, तेव्हा उत्तर ही जी दिशा आहे ती इच्छापूर्तीची दिशा आहे. विश पॉन्ड आहे तिथे. उत्तरेत जर शौचालय असेल, उत्तर बंद असेल, तर अशा ठिकाणी इच्छापूर्ती होत नाही. या सगळी बिल्डिंग उत्तरखंडात येते आणि दक्षिणेला प्रचंड मोठं प्रांगण राहतं, तेव्हा अशा घरामध्ये डेथ, डिस्ट्रक्शन, डिमॉलिशन, डिस्कंटिन्युटी अँड डिफेमेशन आर डेफिनेट असं शास्त्र आहे. त्या घरामध्ये तुम्ही उत्तरेकडनं जेव्हा जाता तेव्हा बरोबर ते खाली उतरत जाऊन दक्षिणेला तिथे एक बेसमेंट आहे, त्या बेसमेंटमध्येच त्या मुलीला मारलं आहे, असं म्हणजे ती घटना आहे तिथे. हे सगळं शास्त्र जे आहे ते अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम या सूत्राशी जोडलेलं आहे. त्याच्यापासून पैसा, अडका, मान, मरातब, धन, दौलत हे गौण आहेत गोष्टी. प्रमुख शास्त्राचा जो आयाम आहे तो प्रोटेक्शन अगेन्स्ट द प्रीमॅच्युअर डेथ, कुठल्याही गंडांतर मृत्यूपासून रक्षण करणं हे शास्त्राचं प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे आजच्या काळामध्ये त्याला सर्वाधिक महत्त्व आहे. 150 ना सांगायचं तर 100 kg लेड. लेड हा जो धातू आहे तो प्रबल पृथ्वी तत्वाचा कारक असून तो राहू या घराची सर्व विषमता शोषून घेतो. म्हणून नैऋत्य प्रभागामध्ये 100 किलो लेड जेव्हा आपण टाईल खाली किंवा वॉलमध्ये समाविष्ट करतो त्यावेळेला राहूची ॲब्सर्ड, असिमेट्रिक, नॉन जॉमेट्रिक व्हायब्रेशन्स त्याच्यामध्ये विसर्जित होतात. पृथ्वी एकमात्र तत्व आहे की ज्यामध्ये सर्व प्रकारच्या ऊर्जांचं विसर्जन होतं. समजा एखादं मी बीज घेतलं आणि ते पाण्यात टाकलं तर ते वाहून जाईल. एखादं बीज घेतलं हवेत टाकलं तर ते सुकून जाईल. अग्नीत टाकलं तर जळून जाईल. पण पृथ्वी एकमात्र तत्व आहे की ज्यामध्ये त्या बीजाचं रोपाचं झाडाचं वृक्षापासून फूल, फळ, छाया अशी एक संपूर्ण जीवन यात्रा तिचा अनुभव येऊ शकतो. म्हणून पृथ्वी तत्वाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार करणारे शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र. आणि सर्वाधिक महत्त्व जे आहे ते पृथ्वी तत्वाच्या माध्यमातूनच शास्त्रामध्ये विकसित केले जाते. त्यामुळे ज्या काही गोष्टी त्या भूमीमध्ये जोपर्यंत प्रविष्ट होत नाहीत तोपर्यंत त्याचा गुण वास्तुशास्त्रामध्ये येऊ शकत नाही. आजच्या काळामधले सगळे काय म्हणायचं त्या वास्तुशास्त्रज्ञाना हल्लीचे सगळे टोपलीवाले, डिंगडॉंगवाले, कॅलेंडरवाले, हल्ली कॅलेंडर सारखे सगळ्या ग्रहांची ते असे काहीतरी यंत्र सगळीकडे चिकटवून देतात. असे पाहिलं असेल ना तुम्ही? मी तर नाही पाहिलं. मी जातो तेव्हा पहिल्यांदा ते काढल्याशिवाय आम्ही जातच नाही आतमध्ये. त्या आग्नेयेला मंगळ कोणीतरी त्याला सांगितलं तर मंगळाचं एक मोठं यंत्र तिथे असं कॅलेंडरसारखं मंगळाचं चित्र चिकटवून देतो. घरभर नुसतं 8 ठिकाणी ते. त्याला वास्तुतत्व नाही म्हणत. वास्तुतत्वाची व्याख्या योग वसिष्ठामध्ये अशी केली आहे, सत्ता सामान्यम अखिलम वास्तुतत्वम इह उच्यते
अशी केलेली की सत्ता म्हणजे जे काही आपण घरामध्ये वास्तुशास्त्र म्हणून उपायशास्त्र म्हणून करतो त्या प्रत्येकामध्ये ईश्वरीय तत्वाचा संदर्भ दिसून आला पाहिजे. दॅट इज द कॉस्मिक पॉवर रेझोल्युशन असं त्याचं तो महत्त्व. आता प्लास्टिकच्या टोपल्यांमध्ये कुठे सत्ता दिसते मला तरी काही कळत नाही. तुम्ही धारावीत गेलात तर मुंबईची जेवढी घाण आहे त्या सगळ्या घाणीपासून त्या प्लास्टिकचे असे दाणे तिथे बनवतात आणि त्या दाण्यांपासून टोपल्या बनवतात आणि त्या सगळ्या आपल्या डोक्यावरती घालून 500-500 रुपये टोपली मागे ते कमावत आहे. ट्रकभर टोपल्या घातले तरी काही होत नाही. तो मात्र मस्त गुलगुलीत राहतो वास्तुशास्त्रज्ञ. ते पुढल्या पिढीत पितृदोष तो करतच असेल पण शेवटी कर्माची थिअरी आहे ना शेवटी. आम्ही त्याला मजेने गुजराती फुलिंग टेक्निक म्हणतो. तसं आहे ते. ह्याच्यावर जास्त नको बोलायला. नोटेवर कोण आहे? गुजराती फुलिंग टेक्निक म्हणतो. तर कॅलेंडर लावतात सगळे ग्रहांचे सगळीकडे 8 दिशांना. ते काय वास्तुशास्त्र नाही. सत्ता सामान्यम. सामान्यमचा अर्थ आहे विशेषत्वे माया सामान्यत्वे ब्रह्मम असं म्हणतात की जे विशेषत्वाने तुम्ही वास्तुशास्त्र केलं वाटतं असं जे ओळखता जर आलं तर समजायचं तिथे वास्तुतत्व नाही. इट शुड मर्ज विथ द आर्किटेक्चरल ट्रीटमेंट. मुळात जो विषय जो आहे तो विषय घर बांधणीचा गृहरचनेचा विषय. तो काय बंगाली बाबां डिंगडॉंगचा विषय नाही आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवला पाहिजे. ज्या काही आपण ट्रीटमेंट्स करतो त्या ट्रीटमेंट्स आर्किटेक्चरशी निगडीत असल्या तरच त्याच्यामध्ये वास्तुतत्व उदयास येणार आहे आणि त्याचा फायदा होणार. अखिलम म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह पाहिजे ट्रीटमेंट तुमची. कोणाचं वाजले मोबाईल?